नेहमीच काळ्या मसाल्यातलं चिकन किंवा मटण खाऊन तुम्ही बोर झाला आहात का? तर ही रेसिपी करून बघा. रेसिपीसाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे. चिकनला लिंबू आणि थोडीशी हळद टाकायची आणि स्वच्छ धुवायचं म्हणजे त्याचा स्मेल जो असतो तो जातो. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ हवं आहे. 2 चमचे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे. एक खोबऱ्याचा तुकडा घेतला आहे मी आणि त्याला पाण्यामध्ये अर्धा तास भिजत घातलं आहे तुकडे करून. तुम्ही याच्याऐवजी नारळ देखील वापरू शकता. त्यानंतर 4-5 काजू, 1 चमचा मगजबी आणि अर्धा चमचा खसखस यांना देखील आपल्याला अर्धा तास भिजत घालायचं आहे. मगजबी तुम्हाला किराणा दुकानात आरामशीर भेटून जाईल. त्यानंतर मोठे 4 कांदे घेतलेत, हळद, 1 वाटी दही, त्यानंतर आपण इथं लाल चटणी घेतली आहे. 2 प्रकारची चटणी आहेत. एक तिखटासाठी वापरत आहे आणि एक फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर आहे. ती फक्त कलरसाठी आपण इथं वापरणार आहोत. तर 1-1 चमचा हे दोन्ही मिरची पावडर घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथं धणे पावडर घेतला आहे आणि गरम मसाला. तर आपल्याला काय करायचं आहे, हे कांदे जे आहेत, कांद्याचं खोबरं आणि मगजबी याची सगळ्यांची पेस्ट बनवायची. तर आपण ही पेस्ट बनवून घेऊया. इथं मी खोबरं, मगजबी आणि खसखस याला छान वाटून घेतलंय. त्याचबरोबर आपण कांद्याला देखील वाटून घेतलंय. तर आपण आता पुढे रेसिपीला सुरुवात करूया. एका कढईमध्ये किंवा असा नॉनस्टिकचा पॅन घ्या आणि त्याच्यामध्ये 4 चमचे मोठे चमचे तेल घाला. या रेसिपीसाठी थोडंसं जास्त तेल लागतं. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं नव्हतं इन्ग्रेडियंट सांगताना की विलायची, पण थोडीशी विलायची टाका. खूप छान टेस्ट लागते. अगदी अर्धी विलायची अशी आहे, त्याला तुम्ही सालीसहित कुटू शकता आणि ती तेलामध्ये घालायची आणि त्यानंतर जी आपण कांद्याची पेस्ट केली होती, ती कांद्याची पेस्ट घालायची आणि गुलाबी होईपर्यंत परतायचं. तेलामध्ये कांद्याची पेस्ट घातली की ते खूप तडतडतं. तर आपण काय करणार आहोत, त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा चमचा अगोदर मीठ घाला. थोडं गुलाबी झालं की त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट घालणार आहोत आणि ती अद्रक लसूणची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट ही छान खरपूस होईपर्यंत, त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण जे मगजबी, खोबरं आणि खसखस, काजू यांचं जे वाटण केलं होतं ते घालायचं आणि त्याला देखील छान परतून घ्यायचं. इथं आपण या वाटणामध्ये 2-3 चमचे पाणी घातलं आहे, ते खाली चिकटत नाही म्हणून. त्याच्यानंतर आपण 1 मोठा चमचा धणे पावडर, 1-1 चमचा लाल तिखट, एक एक अर्धा चमचा आपण याच्यात हळद घातली आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं. गरम मसाला आत्ताच घालू नका. गरम मसाला घालायची आपली एक ट्रिक आहे. तो घालण्याची एक पद्धत आहे. त्याच्यामुळे चवमध्ये खूप फरक पडतो. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. हे सगळं घालून याला छान असं परतून घ्यायचं आणि याच्यात अजून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे छान शिजेल. जास्त पाणी घालू नका. एक 2-3 चमचे पाणी घाला आणि याला छान परतून घ्या. आपला मसाला परतून तयार होत आहे. तोपर्यंत मला नक्की सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत आहेत का? जर आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर करा. छान छान कमेंट्स करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपींची नोटिफिकेशन येऊन जाईल. एक 5 मिनिटात आपला मसाला परतून झाला आणि त्याच्यानंतर जे आपण चिकन धुवून ठेवलं होतं ते घालायचं आणि छान याला मिक्स करून झाकण ठेवून याची वाफ घ्यायची. याच्यात अजिबात पाणी घालू नका. चिकनलाच छान पाणी सुटतं. हे बघा चिकनला छान पाणी सुटलेलं आहे. याच्यात मी मीठ देखील घातलं होतं चिकन टाकल्याच्यानंतर. तर ते मीठ देखील तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे चिकनला पाणी सुटतं. आणि थोड्या वेळाच्या नंतर तुम्ही बघू शकता की छान याला तर्री यायला सुरुवात झाली आहे. आपलं चिकन शिजण्यासाठी साधारणतः अर्धा तास लागतो. तर मध्ये-मध्ये असं चेक करत राहायचं. चेंज करा, थोडंसं हलवा त्याला मध्ये आणि आता शेवटी फायनली तुम्ही बघू शकता की हे खूप छान शिजलेलं आहे. आता इतकं शिजलं की याच्यानंतर आपण याच्यामध्ये दही घालणार आहोत. जे 1 वाटी दही ठेवलं होतं. दही घालताना दह्याला मिक्सरमध्ये थोडंसं फिरवा म्हणजे छान क्रीमी टेक्स्चर येतं. असं त्याच्यामध्ये थोड्या गाठी-गाठी दिसणार नाहीत. छान क्रीमी टेक्स्चर आलं की आपली ग्रेव्ही जी आहे ती पण क्रीमी दिसते. तर तुम्ही आत्तापर्यंत याचं नाव ओळखलं आहे का?
तर हा आपण चिकन कोरमा बनवत आहोत. आणि मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तर आपण गरम मसाला आता दही घातल्याच्यानंतर मग गरम मसाला घालायचा. गरम मसाला तेलात घालायचा नाही. तो खूप जास्त परतला की थोडासा कडवटपणा येतो. त्याच्यामुळे तो शेवटी घाला थोडंसं. हा गरम मसाला आपण घरी बनवलेला आहे. तुम्हाला जर याची देखील रेसिपी हवी असेल, तर तुम्ही मला कमेंटमध्ये गरम मसाला असं टाईप करा. म्हणजे आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावर घेऊन येऊ. गरम मसाला घालून छान मिक्स करून याला छान आपल्याला वाफ येऊ द्यायची आहे. चांगलं 15 मिनटं याला वाफ येऊ द्या. म्हणजे हे आपलं चिकन छान भारी शिजेल. आता आपलं ही ग्रेव्ही तयार झाली आहे. चिकन कोरमा रेडी आहे. तर तुम्ही तो भातासोबत किंवा नानसोबत, चपातीसोबत तुम्हाला आवडेल त्या पदार्थासोबत खाऊ शकता. खूप छान झालं आहे. तुम्ही ही रेसिपी करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा.